आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा. प्रियांनो, या 40 दिवसांच्या उपवास समयामध्ये कालपर्यंत ज्या सर्व कविता मी आपल्यासाठी घेऊन आलो, त्या सर्व कवितांना आपण मनापासून दाद दिली, आपण मला प्रोत्साहित केलं, माझा उत्साह वाढवला. याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि आपल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो. काल जी कविता मी पोस्ट केली होती, त्या कवितेचा विषय आई हा होता. आज मी वडिलांवर आधारित असणारी एक कविता आपल्यासाठी घेऊन येत आहे. ही कविता मी एक्सप्लेन करत नाही. ही कविता ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि माझं असं मानणं आहे किंवा मी असं मानतो, की या प्रत्येक कवितेच्या माध्यमातून परमेश्वर आमच्याशी बोलत आहे आणि प्रत्येक कवितेच्या माध्यमातून तो आम्हाला काहीतरी शिकवण देत आहे. आणि म्हणून या उपवास समयापुरतं माझा हा उपक्रम राहणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील कवितेच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. ऐकूयात कविता. काहूर. वडील माझे हयात असते, वडील माझे हयात असते, तर हे काहूर उठले नसते. वडील माझे हयात असते, तर हे काहूर उठले नसते. ते होते तर नजर वाकडी, कधी कुणाची झाली नव्हती. ते होते तर नजर वाकडी, कधी कुणाची झाली नव्हती. आता दिसू लागल्या शराबी, वासनांध त्या नजरा भवती. काय करावे काही सुचेना, काय करावे काही सुचेना. हळूहळू मग मनही खचते. वडील माझे हयात असते, तर हे काहूर उठले नसते. दूर जवळचे नातेवाईक नात्यांच्या मग पल्याड गेले. दूर जवळचे नातेवाईक नात्यांच्या मग पल्याड गेले. कधी पाहिले नव्हते ते अन सांत्वन करण्या समीप आले. काय कुणाचा स्वार्थ त्यामध्ये, काय कुणाचा स्वार्थ त्यामध्ये. स्पर्शामधुनी सहजच कळते. वडील माझे हयात असते, तर हे काहूर उठले नसते. किती राहिली स्वप्ने अधुरी, ज्यासाठी तर कष्ट साहिले. किती राहिली स्वप्ने अधुरी, ज्यासाठी तर कष्ट साहिले. जगण्याच्या या शर्यतीत अन अपूर्ण काही बेत राहिले. आठवणींच्या आधारावर, आठवणींच्या आधारावर आईसाठी मीही जगते. आठवणींच्या आधारावर आईसाठी मीही जगते. वडील माझे हयात असते, वडील माझे हयात असते, तर हे काहूर उठले नसते. धन्यवाद. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. उद्या पुन्हा एकदा एका नवीन कवितेसह भेटूयात. धन्यवाद.